सगळ्यांना. बघता बघता आपलं हा जो शिबिर आहे हे संपत आलेलं आहे. उद्या 21 जून आहे. 21 जूनला सर्वांनी ज्यांना जमेल त्यांनी तेजस्विनी हेल्थ क्लबला या. म्हणजे मग सगळ्यांबरोबर तुम्हाला योगाभ्यासाचा आनंद घेता येईल. तर जो आपण प्रोटोकॉल आहे 21 जूनचा तो आपण 20 जूनला करतो दरवर्षी. म्हणजे मग तो संपूर्ण प्रोटोकॉल केल्यानंतर एक वेगळा आनंद त्याच्यामध्ये मिळतो. तर आज आपण 21 जूनचा संपूर्ण प्रोटोकॉल करणार आहोत. तर प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर. प्रार्थना. ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. आपण ऋग्वेदातली ही प्रार्थना म्हटलेली आहे. सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे आणि आपल्याला उभं राहायचं आहे. दंडस्थितीमध्ये यायचं आहे. पाय सरळ करा आणि दंडस्थितीमध्ये उभं राहा. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे आपल्या खांद्या इतकं. दोन्ही पावलं एकमेकांना समांतर ठेवायची. दोन्ही पावलांवर समान भार घेऊन उभं राहायचं आहे. हात कमरेवर ठेवायचे आहेत. पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे. आता आपल्याला मानेच्या हालचाली करायच्या आहेत. दोनदाच करायच्या आहेत. पहिल्यांदा आपल्याला मान पुढे वाकवायची आणि मग मागे न्यायची आहे. तर सावकाश श्वास सोडत सोडत मान पुढे वाकवायची आहे. खांदे वाकवायचे नाहीत, पोटातून वाकायचं नाही आहे, फक्त मान वाकवायची आहे. हनवटी कंठकुपामध्ये नेण्याचा प्रयत्न करा. पाठीमागे जो ताण येतो त्याकडे लक्ष द्या. मान श्वास सोडत सोडत मान मागे न्यायची आहे. सावकाश श्वास सोडत सोडत मान मागे न्या. पुन्हा श्वास घेत घेत मान सरळ आणि सावकाश श्वास सोडत सोडत मान समोर पुढे वाकवायची आहे. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत मान सरळ आणि सावकाश श्वास सोडत सोडत मान मागे आणि पुन्हा श्वास घेत घेत सावकाश मान सरळ. आता आपल्याला एकदा डावीकडे एकदा उजवीकडे आपल्याला वाकवायची मान. चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या. श्वास सोडत सोडत मान डावीकडे नाही वाकवायची. कान खांद्याला लावायचा प्रयत्न करायचा. वाकवायची, वळवायची नाही आहे. एका बाजूला ताण येतो त्याकडे लक्ष द्या. श्वास घेत घेत सरळ करायची आहे. पुन्हा श्वास सोडत सोडत आपल्याला दुसरीकडे वाकवायची आहे. श्वास घेत घेत सरळ करायची आहे. श्वास सोडत सोडत पुन्हा उजवीकडे. श्वास घेत घेत सरळ. श्वास सोडत सोडत डावीकडे. श्वास घेत घेत सरळ. आता आपल्याला मान वळवायची आहे. पहिल्यांदा आपल्याला डावीकडे श्वास सोडत सोडत मान वळवायची आहे. हनवटी आणि खांदा एका रेषेमध्ये येईल या पद्धतीने. सावकाश श्वास घेत घेत मान सरळ. श्वास सोडत सोडत मान डावीकडे. श्वास घेत घेत मान सरळ. पुन्हा श्वास घेत घेत मान उजवीकडे. श्वास घेत घेत मान सरळ. श्वास सोडत सोडत मान डावीकडे.
पुन्हा श्वास घेत घेत मान सरळ. आता आपल्याला मानेचं चक्र करायचं आहे. आपल्याला सावकाश मान पुढे वाकवायची आहे आणि उजवीकडनं डावीकडे एक चक्र पूर्ण करायचं आहे. पूर्ण मोठं चक्र करायचा प्रयत्न करा. उजवीकडे, मग मागे, मग डावीकडे आणि मग खाली. तसंच आपल्याला दुसऱ्या बाजूनी करायचं आहे. डावीकडे वळायला सुरुवात करा. सलग चक्र पूर्ण करा पाठीमागे, मग उजवीकडे आणि सावकाश खाली. आता मान सरळ करायची आहे. मान सरळ करा. आता सावकाश. आता हात खाली आणा. आता आपल्याला स्कंद संचालन करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला सावकाश दोन्ही हात डोक्यावर न्यायचे. दोन्ही हात डोक्यावर न्या. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये आणा आणि हाताची बोटं जी आहेत ती खांद्यावर टेकवायची आहेत आणि दोन्ही ज्या कोपरं आहेत ती पुढे जोडून घ्यायची आहेत. हाताची कोपरं दोन्ही पुढे जोडून घ्या. आता आपल्याला हात वरती न्यायचे, मागे न्यायचे आणि पुढे आणायचे. मोठं चक्र करायचे खांद्याचं पुढून मागे, असं 5 वेळा करायचे. पूर्ण मोठं चक्र करायचं आहे. खांद्याच्या स्नायूंवर, मानेच्या स्नायूंवर लक्ष केंद्रित करायचे. मानेचे मणके, खांद्याचे स्नायू याच्यावर लक्ष केंद्रित करा. 5 वेळा करून झालं की तेच उलट्या दिशेने करायचे. 5 वेळा करून झाल्यानंतर आपल्याला आता उलटीकडून चक्र करायचे. आता पुढून मागे जायचं आहे आणि पुढे यायचं आहे. परत मागे न्यायचे आणि हाताची कोपरं जी आहेत ती वरच्या दिशेने जास्तीत जास्त नेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पुढे पुन्हा हाताची कोपरंही जुळतील. चक्र हे 5 वेळा करून झालं की आपल्याला हात खाली आणायचे. सावकाश हात खाली आणा. आता आपल्याला कटी चालन करायचं आहे, म्हणजे कमरेतून वळायचं आहे आपल्याला. तर उजवा हात डाव्या खांद्यावर, त्यानंतर परत दुसऱ्या बाजूला वळताना विरुद्ध हात विरुद्ध खांद्यावर येईल. ज्या खांद्यावर हात आहे त्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. तर सावकाश दोन्ही हात जे आहेत ते खांद्याच्या रेषेमध्ये घ्या आणि डावा हात उजव्या खांद्यावर ठेवा. आणि उजवा हात जो आहे तो मागे लपेटून घ्यायचा आहे आणि डावीकडे वळायचं. तसंच उजवीकडे वळायचं. हे असं चालू ठेवायचे. त्यानंतर उजवीकडे वळायचं. त्यावेळेला हात बदलायचा. बरोबर. आता पुन्हा डावीकडे वळायचं. पुन्हा उजवीकडे वळा. जास्तीत जास्त कमरेतून वळायचा प्रयत्न करा. पायापासून कमरेपर्यंतचा भाग हा स्थिर ठेवा आणि जास्तीत जास्त कमरेतून वळायचा प्रयत्न करा. या पद्धतीने वळणं चालू ठेवायचे. एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे. जास्तीत जास्त पीळ देण्याचा प्रयत्न करा शरीराला. आता हे आवर्तन पूर्ण करायचे आणि थांबायचे. आता ज्यांना हे आवर्तन पूर्ण करा आणि थांबा. आता आपल्याला आता पुढचं जे आपल्याला गुडघ्यासाठी जे करायचं आहे, तर ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी हे करू नका. बाकीच्यांनी करायला हरकत नाही. हात समोर घ्यायचे. दोन्ही पायामध्ये खांद्या इतकंच अंतर ठेवायचे. हाताचे तळवे जमिनीच्या दिशेने येतील. ह्याच्यामध्ये खुर्चीत बसल्यासारखी स्थिती करायची आहे. गुडघे जास्त पुढे येऊ देऊ नका आणि खुर्चीत बसल्यासारखी कंबर मागे ढकला. पाठीचा कणा सरळच राहील आणि खुर्चीत बसल्यासारखी स्थिती करायची आहे. सावकाश श्वास सोडत सोडत आपल्याला खुर्चीत बसल्यासारखी स्थिती करायची आहे. स्थिती पूर्ण झाल्यावर संथ श्वसन. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचे. पुन्हा एकदा करायचे. श्वास सोडत सोडत आपल्याला खुर्चीत बसल्यासारखी स्थिती घ्यायची आहे आणि सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचे. हात खाली आणायचे. सावकाश हात खाली आणा. आता आपण ताडासन करणार आहोत. तर ह्या ताडासनामध्ये आपल्या सगळ्या नाड्या ताणल्या जातात आणि उंची वाढवण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होतो. आता ज्यांना काही त्रास असतील तर त्यांनी
आपले मर्यादा लक्षात घेऊन करा. याच्यामध्ये आपल्याला टाचावर उचलायच्या आहेत. तर सावकाश हात वरती न्यायचे आहेत आणि हाताचे बोटं एकमेकांमध्ये गुंफायची आहेत. आधी समोर हात घ्या, हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफा, हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. आता हात वरती न्यायचे आणि वरती ताणून घ्यायचे, सगळं शरीर वरती ताणून घ्यायचे. ताड म्हणजे पहाड वगैरे असा पण अर्थ होतो, किंवा खजुराचं झाड असंही ताड म्हणजे. तर जास्तीत जास्त आपल्याला टाचावरती उचलून घ्यायच्या आहेत. टाचावर उचला, सगळं शरीर वरती ताणून घ्या ताणून जास्तीत जास्त ताणावरती. या स्थितीमध्ये काही सेकंद आपण थांबणार आहोत. पूर्ण लक्ष आपल्या शरीरावर कुठे कुठे ताण येतो आहे. सावकाश आपल्याला टाचा खाली टेकवायचे आहेत आणि सावकाश पुन्हा हात समोर आणायचे आणि खाली आणायचे. याच्यानंतर पाय जुळवून घ्यायचे आहेत. आपण वृक्षासन करणार आहोत. तर ज्यांना आर्थरायटिस असेल, चक्कर येते किंवा एका पायावर बॅलन्स होत नाही, त्यांनी करू नका. ज्यांना एका पायावर बॅलन्स होत नसेल त्यांनी भिंतीला टेकून केलं तरीसुद्धा चालेल. आता या आसनामुळे आपलं एकाग्रता वाढायला मदत होणार आहे आणि आपल्या पायाचे स्नायूंमधली ताकद पण वाढणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला दोन्ही हात जे आहेत ते समोरून वर न्यायचे आहेत आणि हाताची नमस्कार स्थिती करायची. सावकाश हात श्वास घेत घेत समोरून वर न्या, हाताची नमस्कार स्थिती करा. आता आपल्याला डावा पाय जो आहे तो उजव्या पायाच्या गुडघ्याच्या वरती तळवा लावून घ्यायचा आहे. आता आपली टाच जी आहे ती वरती पेरिनियमच्या तिथे आणि बोटं जी आहेत ती गुडघ्याच्या तिथे येतील. वरती कोपरामध्ये हात सरळ ठेवा, दंड कानाला टेकलेले, कोपरामध्ये हात सरळ, सगळं शरीर वरती ताणून घेतलेलं. 10 सेकंद आपण याच्यामध्ये थांबणार आहोत. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. सावकाश आपल्याला पाय खाली आणायचा आहे आणि दोन्ही हात जे आहेत ते बाजूनी सावकाश खाली आणायचे. तसंच आपल्याला दुसऱ्या पायाने करायचे. सावकाश हात समोरून वर न्यायचे, हाताची नमस्कार स्थिती. आणि आता आपल्याला दुसऱ्या पायाने करायचे. दुसरा पाय जो आहे त्याचा तळवा हा गुडघ्याच्या वरती लावून घ्या, गुडघ्याच्या तिथे बोटं येतील पायाची आणि सावकाश हात वरती जोडून घेतलेले, कोपरामध्ये हात सरळ, दंड कानाला टेकलेले आहेत, सगळं शरीर वरती ताणून घेतलेलं आहे. पूर्ण एका बिंदूवर एकाग्रता करा, म्हणजे मग आसन स्थिर राहायला मदत होईल. एकाग्रतेसाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो. आता सावकाश आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे. सावकाश आपल्याला पाय मोकळा करून घ्यायचा आहे आणि सावकाश दोन्ही हात बाजूनी सावकाश खाली आणायचे. आता आपल्याला याच्यातूनच आपल्याला पादहस्तासन करायचं आहे. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्या. सावकाश श्वास घेत घेत दोन्ही हात जे आहेत ते डोक्यावर न्यायचे आहेत आणि पूर्ण शरीर वरती ताणून घ्यायचे. सावकाश दोन्ही हात वरती ताणून घ्यायचे. जास्तीत जास्त सगळं शरीर वरती ताणून घ्या आणि त्या ताणलेल्या स्थितीमध्येच हिप जॉईंट्समधनं आपल्याला खाली वाकायचं आहे. सावकाश पुढे वाका. सावकाश आपल्याला पुढे वाकायचं आहे. पाठीचा कणा सरळ ठेवत हिप जॉईंट्समधनं वाकायचं आहे. पादहस्तासन आपण केलेलं आहे. डोकं गुडघ्याकडे ठेवायचं आहे, गुडघे सरळ, पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. या स्थितीमध्ये आपल्याला थोडंसं थांबायचं आहे. जठराग्नी प्रदीप्त करण्यासाठी आणि याचा खूप चांगला उपयोग होतो. मासिक पाळीचे त्रास असतात ते कमी होण्यासाठी उपयोग होतो. पूर्ण लक्ष श्वासावर. सावकाश चालू असलेला श्वास सोडा. श्वास घेत घेत वरती या. आसन स्थिती सोडायची आहे आणि श्वास सोडत सोडत हात बाजूनी खाली आणायचे. सावकाश हात बाजूनी खाली. आता आपल्याला अर्धचक्रासन करायचं आहे. ज्यांना चक्कर वगैरे येते त्यांनी करू नका. व्हर्टिगोचा वगैरे त्रास असेल त्यांनी, किंवा उच्च रक्तदाब असेल तर त्यांनी पण जरा काळजी घ्या हे आसन करताना. या आसनामध्ये आपला मेरुदंड जे आहे त्याची लवचिकता वाढणार आहे आणि मेरुदंडाच्या संबंधित ज्या नाड्या आहेत त्या पण मजबूत होणार आहेत आणि आपल्या मानेच्या संबंधित ज्या मांसपेशी आहेत त्यासुद्धा मजबूत व्हायला मदत होणार आहे आणि
फुफ्फुसांची क्षमतासुद्धा ह्याच्यामध्ये वाढणार आहे. सर्वायकल स्पॉन्डिलिसिससाठी सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होणार आहे. तर आपल्याला दोन्ही पाय थोडेसे जुळवून घ्यायचे आणि हात जे आहेत ते कमरेवर ठेवायचे. हात कमरेवर ठेवल्यानंतर हाताची कोपरं जास्तीत जास्त जवळ आणायचा प्रयत्न करा, म्हणजे पूर्ण चेस्ट इथे ओपन होईल आणि फुफ्फुसांची ताकद वाढायला पण मदत होईल आणि श्वास पण तुमचा व्यवस्थित चालेल. आता श्वास सोडा आणि श्वास घेत घेत कमरेतून मागे जायचं आहे. सावकाश श्वास घेत घेत कमरेतून मागे जायचं आहे. मान मागे टाकायची आहे, खांदे मागे. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं आहे. श्वासाची गती संथ. जिथे जिथे ताण येतो आहे तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करा. कुठे कुठे ताण येतो त्याकडे लक्ष द्या. चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचे. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हा. हात सावकाश खाली आणायचे. आपल्याला त्रिकोणासन करायचं आहे. आता ज्यांना स्लिप डिस्क असेल, सायटिका असेल, कुठली सर्जरी वगैरे झालेली असेल तर त्यांनी हे करू नका. आपल्या शरीराच्या मर्यादा ओळखून करा. आता हे करत असताना तुमचा हात जमिनीपर्यंत नाही गेला तरी चालेल, पण पायामध्ये, गुडघ्यामध्ये वाकवायचा नाही आहे. तर दोन्ही पायामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. सावकाश दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या. आता सावकाश श्वास घेत घेत दोन्ही हात जे आहेत ते खांद्याच्या रेषेमध्ये आणायचे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये आणा. आता उजवा पाय जो आहे तो उजवीकडे वळवायचा आहे. उजवा पाय उजवीकडे वळवा आणि पूर्ण श्वास सोडत सोडत आपल्याला उजव्या बाजूला कमरेतून वाकायचं आहे. खांदा दोन्ही हात आणि खांदा एका रेषेमध्येच ठेवायचे. खाली गेल्यानंतर पण सावकाश खाली वाकायचे आणि वरच्या हाताकडे बघायचे. डाव्या हाताकडे बघा वरती. पूर्ण लक्ष श्वासावर. दोन्ही खांदे एका रेषेमध्ये, नजर वरच्या हाताकडे. कमरेच्या स्नायूंसाठी याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. कमरेच्या सांध्यांसाठी याचा उपयोग होणार आहे. पायाच्या स्नायूंसाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. मेरुदंड आपला चांगला व्यवस्थित राहणार आहे. पोश्चर करेक्शन याच्यामध्ये होणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. सावकाश श्वास घेत घेत वर यायचं आहे. सावकाश पाय वळवून घ्यायचा आहे, पूर्वस्थितीला आणायचं आहे पाऊल उजव्या पायाचं आणि सावकाश श्वास सोडत सोडत हात खाली आणायचे. आता दुसऱ्या बाजूने आपण करणार आहोत. श्वास घेत घेत हात खांद्याच्या रेषेमध्ये आणा. आता डावा पाय डावीकडे, सावकाश डाव्या पायाचं पाऊल वळवून घ्या आणि पूर्ण श्वास सोडत सोडत आपल्याला कमरेतून खाली जायचं आहे. नजर वरच्या हाताकडे ठेवायची आहे. हात पाठीमागे टेकवायचा प्रयत्न करा. हात टेकत नसेल तरी चालेल, पण गुडघ्यामध्ये पाय वाकवायचं नाही आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. वरती बघायचं आहे. इथे सुद्धा मान वरती घेतल्यामुळे आपल्याला स्पाईनला एक वेगळ्या प्रकारचा पीळ बसलेला आपल्याला जाणवेल. पूर्ण लक्ष श्वासावर. या स्थितीमध्ये आपण काही सेकंद थांबूया. हळूहळू तुम्ही 1-1 मिनिट पण घरी हे आसन करू शकता. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचे. श्वास घेत घेत सरळ व्हा. पाऊल वळवून घ्या डाव्या पायाचं. सावकाश श्वास सोडत सोडत हात खाली आणा आणि दोन्ही पाय जुळवून घ्या. आता आपल्याला खाली बसायचं आहे. दंडासनामध्ये यायचं आहे. खाली बसा. पाय सरळ करायचे. पाय सरळ करून बसा. हात शरीराजवळ, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, हात सरळ ठेव. हां, बरोबर. हे दंडासन आहे. पावलं स्वतःकडे खेचून घेतलेली, ह्याला दंडासन असं म्हटलं जातं. या स्थितीमध्ये सुद्धा पाठ सरळच ठेवायची. कारण हात सरळ करायला गेलं तर खांदे वरती उचलले जातात. तर हे दंडासन आहे. आता आपण भद्रासन करणार आहोत. तर महिलांसाठी या भद्रासनाचा खूप चांगला उपयोग होतो. तर बटरफ्लाय पोझिशन म्हणजे आपलं भद्रासन आहे. तर दोन्ही पायाचे तळवे एकमेकांना जुळवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हाताने पायाचे पावलं पकडायची आहेत. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. कमरेचा भाग थोडासा पुढे पुश करा. पेल्विस जे आहे ते पुढच्या दिशेने थोडंसं तुम्ही ढकला. पाठ सरळ करा. पूर्ण लक्ष श्वासावर. आता ज्यांना आर्थरायटिस असेल तर त्यांना हे करता नाही येणार.
त्रास होईल गुडघ्याला. पण भद्रासनामध्ये पण काही प्राणायाम केले जातात. ध्यानासाठी सुद्धा हे वापरलं जातं. आपल्या गुडघ्यांचं आरोग्य, नितंबांचं आरोग्य, त्यानंतर पुढे जाऊन आपल्या गुडघ्याला त्रास होऊ नये याच्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. जनन संस्थेसाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. तर ह्या भद्रासनामध्ये आपण जास्त वेळ बसू शकतो. भद्रासनाचा बेस धरून अनेक आसनं पण ह्या भद्रासनातनं केली जातात. तर हे भद्रासन अतिशय आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी असं आसन आहे. आपल्या मांड्यांच्या आतले स्नायू आहेत त्यांची पण लवचिकता वाढायला ह्याच्यामध्ये उपयोग होतो. तर गुडघे जेवढे जमिनीच्या दिशेने दाबता येतील तेवढे दाबायचे. समजा नाही टेकले गुडघे जमिनीला तरीसुद्धा ते जमिनीच्या दिशेने दाबायचा प्रयत्न करायचा. म्हणजे बरोबर ओटीपोटाच्या तिथे वगैरे तुम्हाला आणि आतल्या मांड्यांच्या आतल्या स्नायूंना तुम्हाला ताण जाणवेल, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर आपण हे या पद्धतीने भद्रासनाचा अभ्यास केलेला आहे. तर सावकाश आता आपल्याला हात मोकळे करून घ्या, पाय सरळ करा, पाय सरळ करायचे. आता एका बाजूला तोंड करून बसली तरी चालेल. आपल्याला वज्रासन करायचं आहे. तर वज्रासनामध्ये बसायचं आहे. आपल्याला पायाची घडी घालायची आहे आणि पाय मागे न्यायचे आहेत. तर अंगठे एकमेकांना जोडलेले ठेवायचे आहेत, जुळलेले, आणि टाचा ज्या आहेत त्या बाजूला येतील आणि त्याच्यामध्ये आपली बैठकी आहे. ह्या पद्धतीने बसायचे. आता ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांना हे करता येणार नाही. पण हे एकच आसन, पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, दोन्ही हाताचे तळवे हे गुडघ्यावर ठेवलेले आहेत, डोळे मिटून घ्यायचे. याच्यामध्ये काही सेकंद आपण बसणार आहोत वज्रासनामध्ये. वज्रासन हे बेस धरून पण भरपूर आसनं केली जातात वज्रासनातून. वज्रासन हे सुद्धा ध्यानात्मक आसन आहे. याच्यामध्ये तुम्ही प्राणायामाचा, ध्यानाचा अभ्याससुद्धा करू शकता. आणि वज्रासन हे एकच आसन असं आहे की जे तुम्ही जेवल्यानंतर पण करू शकता. तर जेवल्यानंतर जर 10 मिनटं वज्रासनामध्ये बसलं किंवा खूप पाय दुखत असतील आणि तेव्हा वज्रासनामध्ये बसलं तर पाय दुखणं पण कमी होतं. आणि 10 मिनटं जर रोज जेवल्यानंतर बसलं तर पचनसुद्धा तुमचं छान होतं. अतिशय आरोग्यदायी असं हे करायला सोपं असं हे आसन, पण आरोग्यदायी असं हे आसन आहे. आता ह्या वज्रासनातूनच आपण काही आसनं करणार आहोत. तर याच्यामधूनच आपण पुढचं जे आसन करणार आहे ते कटीचक्रासन आपण करणार, अर्ध उष्ट्रासन आपण करणार आहोत. तर हे अर्ध उष्ट्रासनामध्ये ज्यांना हार्निया वगैरे असेल किंवा उदरासंबंधीतल्या काही व्याधी असतील किंवा चक्कर येत असेल तर त्यांनी करू नका. तर याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा गुडघ्यावर उभं राहायचं आहे आणि हात जे आहेत ते कमरेवर ठेवायचे. हात कमरेवर ठेवा आणि सावकाश आपल्याला कमरेतून मागे जायचे. सावकाश श्वास घेत घेत कमरेतून मागे जायचे. मान मागे टाकायची आहे. कंबर पुढे जास्तीत जास्त ढकलायची आहे. म्हणजे गुडघ्यापासून कमरेपर्यंतचा भाग एका रेषेमध्ये राहील. कंबर जास्तीत जास्त पुढे ढकला. मान मागे टाका. पोटावर जो ताण येतो त्याच्याकडे लक्ष द्या. मांड्यांवर ताण येतो त्याकडे लक्ष द्या. आता सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हा आणि सावकाश आपल्याला श्वास सोडत सोडत वज्रासनामध्ये पुन्हा यायचं आहे. वज्रासनामध्ये या. आता आपण हे अर्ध उष्ट्रासन केलं. ज्यांना पूर्ण उष्ट्रासन जमणार नाही त्यांनी हे अर्ध उष्ट्रासन करायला हरकत नाही. ज्यांना पूर्ण उष्ट्रासन जमतं आहे त्यांनी पूर्ण उष्ट्रासन करायचं आहे. ज्यांना जमणार नाही त्यांनी अर्ध उष्ट्रासनच करा पुन्हा. ज्यांना उच्च रक्तदाब असेल, हृदयाचा त्रास असेल, हार्निया असेल, काही सर्जरी झाली असेल तर त्यांनी करू नका. हे पूर्ण उष्ट्रासन दृष्टीदोषावर पण उपयोगी पडणार आहे. पाठीची लवचिकता वाढणार आहे. त्याचबरोबर आपले पोट आणि नितंब यावरचा मेद कमी होण्यासाठी सुद्धा ह्याचा खूप उपयोग होणार आहे आणि पचन संस्थेसाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. तर आपण आता पूर्ण उष्ट्रासन करूया. गुडघ्यावर उभं राहायचं आहे. सावकाश गुडघ्यावर उभं राहा आणि हाताचे तळवे जे आहेत ते पायाच्या तळव्यांवर ठेवायचा प्रयत्न करायचा आहे एक एक. आणि कंबर पुढे ढकलायची आहे, मान मागे टाकायची आहे.
कंबर जास्तीत जास्त पुढे ढकला. जितकी कंबर पुढे ढकलता येईल तेवढी ढकलायची आहे, म्हणजे मग बरोबर पोटावर आणि मांड्यांवर ताण जाणवेल. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. या स्थितीमध्ये आपण थोडा वेळ थांबणार आहोत. सावकाश. हे उंटासारखं दिसतं म्हणून त्याला उष्ट्रासन असं म्हटलं जातं. सावकाश आपल्याला आता श्वास घेत घेत आसन स्थिती सोडायची आहे. चालू असलेला श्वास सोडा आणि श्वास घेत घेत सावकाश आसन स्थिती सोडा. सरळ व्हा आणि सावकाश वज्रासनामध्ये या. आता वज्रासनामधनंच आपण एक शशांकासन करणार आहोत. खरगोश असं शशांकासन. शशांक म्हणजे खरगोश, आणि तशी आपली आकृती दिसते. हे पण वज्रासनातूनच आपण करणार आहोत. आता ज्यांना पाठीचा वगैरे काही त्रास असेल, गुडघ्याचा त्रास असेल, तर त्यांना हे करता येणार नाही. आता सावकाश आपल्याला श्वास घेत घेत दोन्ही हात जे आहेत ते समोरून वर न्यायचे आहेत. सावकाश वरती न्या. सगळं शरीर वरच्या दिशेने ताणून घ्या. कमरेपासूनचा सगळा भाग वरती ताणून घ्या आणि थोडंसं गुडघ्यामध्ये अंतर घ्या. गुडघ्यामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे आणि पूर्ण श्वास सोडत सोडत आपल्याला हिप जॉईंट्समधनं पुढे वाकायचं आहे. सावकाश पुढे वाकायचं आहे. ज्यांना हनवटी जमिनीवर ठेवता आली तर हनवटी जमिनीवर ठेवा. पूर्ण लक्ष श्वासावर. सगळं शरीर पुढे ताणून घेतलेलं आहे. जास्तीत जास्त पुढे ताणून घ्या. कमरेपासूनचा भाग. अतिशय आरामदायक असं हे आसन आहे. याच्यामध्ये विश्रांती पण आपल्याला मिळते. पूर्ण लक्ष श्वासावर. आपला राग कमी होण्यासाठी, ताण कमी होण्यासाठी, मनावरचा शरीरावरचा ताण कमी होण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या जननसंस्थेसाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. पचनसंस्थेसाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो. पाठदुखी पण कमी होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. तर आपल्याला चालू असलेला श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास घेत घेत वर यायचं आहे. सावकाश श्वास घेत घेत वर या आणि पूर्ण श्वास सोडत सोडत आपल्याला हात बाजूने खाली आणायचे. आता आपण उत्तान मंडूकासन करणार आहोत. तर त्याच्यासाठी वज्रासनामध्येच बसायचे. वज्रासनामधलीच अजून आसनं चालू आहेत आपली. आणि दोन्ही गुडघ्यामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. आता जेवढं अंतर घेता येईल तेवढं अंतर घ्यायचं आहे. आता ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल ते हे करू शकणार. अजून अंतर घे. जितकं अंतर घेता येईल तेवढं घ्यायचं आहे गुडघ्यामध्ये जास्तीत जास्त. बरोबर. आता आपल्याला दोन्ही हात वरती न्यायचे. श्वास घेत घेत हात समोरून वरती न्या आणि हाताचे तळवे जे आहेत ते पाठीवर टेकवायचे. हाताचे तळवे स्कॅप्युला जिथे असेल तिथे पाठीवर टेकवा आणि कोपरं जास्तीत जास्त वरती ताणून घ्या. कोपरं जास्तीत जास्त वरती ताणून घ्या. मान सरळच ठेवा. मान सरळच ठेवायची आहे. हे पाठ दुखत असेल त्याच्यासाठी चांगलं आहे. त्यानंतर आपली मान दुखते त्याच्यासाठीही या आसनाचा चांगला उपयोग होणार आहे. आणि आपल्या फुफ्फुसांची ताकदसुद्धा याने वाढणार आहे. तर आपण हे उत्तान मंडूकासन केलेलं आहे. म्हणजे जसं मंडूक म्हणजे बेडूक, तर उत्तान याचा अर्थ ऊर्ध्व. तर जशी बेडकाची स्थिती असते तसं हे आसन दिसतं. आता सावकाश आपल्याला हात सरळ करायचे आणि सावकाश हात बाजूने खाली आणायचे आणि पुन्हा वज्रासन. दोन्ही गुडघे जवळ आणायचे आणि सावकाश पाय सरळ करून घ्यायचे. पाय सरळ करून घ्या. दंडासनामध्ये या. आपण आता वक्रासन करणार आहोत बैठक स्थितीमधलं. तर आपल्याला वक्रासन करण्यासाठी एका बाजूला तोंड करून बसलं तरी चालेल. आता ज्यांना पाठीचा वगैरे काही त्रास असेल किंवा डिस्क वगैरे सरकलेली असेल तर त्यांनी आपले मर्यादा लक्षात घेऊन त्यांना चालणार आहे का हे डॉक्टरांना विचारून मगच करावं. आता आपण वक्रासन करूया. वक्रासनामध्ये आपल्याला उजवा पाय जो आहे तो जास्तीत जास्त उभा करून जवळ घ्यायचा आहे. शरीराच्या जास्तीत जास्त जवळ घ्या
आता आपल्याला उजवा पाय जवळ घेतलेला आहे, तर डावा हात वरती करायचा आहे. डावा हात वरती करा आणि उजवीकडे आपल्याला वळायचं आहे आणि हात जो आहे तो पायाच्या जवळ, पावलाच्या जवळ ठेवायचा आहे आणि दुसरा हात पाठीमागे मेरुदंडाच्या बरोबर मधोमध ठेवायचा आहे. आपली मनगटाची बाजू स्वतःकडे म्हणजे कमरेजवळ आणि बोटंही बाहेरच्या दिशेने जास्तीत जास्त वळायचं आहे. जास्तीत जास्त वळायचा प्रयत्न करा. शरीराला पीळ देण्याचा प्रयत्न करा. तुझ्या पोटाला पीळ बसला पाहिजे, पाठीच्या मणक्यांना पीळ बसला पाहिजे. ह्याच्यामध्ये मेरुदंडाचं आरोग्य चांगलं राहणार आहे. पचनसंस्था चांगली काम करणार आहे. पँक्रियास ग्रंथीसाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होणार आहे, मधुमेहाच्या रुग्णांसाठी. सावकाश आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे, मान सरळ करायची आहे, दोन्ही हात पूर्वस्थितीला आणायचे आहेत, पाय सरळ करायचा आहे. आता आपल्याला दुसऱ्या पायाने करायचं आहे. आपल्याला आता डावा पाय हा जास्तीत जास्त जवळ घ्यायचा आहे आणि आपल्याला उजवा हात वरती करा. आपला उजवा पाय जो आहे तो सरळच ठेवायचा आहे, तो पडू द्यायचा नाही आहे. आणि आपल्याला डाव्या पायाच्या गुडघ्याला रेटा देऊन तो हात जो आहे तो डाव्या पायाच्या पावलाजवळ ठेवायचा आहे आणि जास्तीत जास्त डावीकडे मागे वळायचे. पहिल्यांदा मान मागे वळवा, खांदे मागे वळवा, कमरेचा भाग मागे वळवायचा आहे आणि हात जो आहे तो आपला डावा हात हा मागे राहील. बोटं बाहेरच्या दिशेने, मनगट मेरुदंडाच्या जवळ. संथ श्वसन, अतिशय आरोग्यदायी असं हे आसन आहे. सावकाश आसन स्थिती सोडायची आहे, सावकाश मान सरळ करायची आहे, दोन्ही हात पूर्वस्थितीला आणायचे आहेत आणि सावकाश पाय सरळ करायचा आहे. आता आपल्याला पोटावर झोपायचं आहे आणि मकर आसन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पोटावर झोपूनची काही आसनं करायची आहेत. तर पोटावर झोपून आपण आत्तापर्यंत जी आसनं केली त्याच्यावरचा ताण काढून टाकायचा आहे. दोन्ही हातांची घडी, त्याच्यावर डोकं, मान कलती, दोन्ही पायामध्ये अंतर 1 ते 1.5 फुटाचं, टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने, संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर टाकलेला आहे, डोळे मिटलेले आहेत, पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन हे पण विश्रांतीकारक आसन आहे. जसं शवासन विश्रांतीकारक असतं तसं हेही आपलं मकर आसन जे आहे ते विश्रांतीकारक आसन आहे. आता ह्या विपरीत शयनस्थितीमध्ये आपण काही आसनं करणार आहोत. आता आपण याच स्थितीमधनं आपल्याला काही आसनं करायची. त्यासाठी मकरासन सोडायचं आहे, दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहेत, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ, हनवटी जमिनीवर, पावलं मागे ताणून घेतलेली आहेत आणि संथ श्वसन. संपूर्ण शरीरावरचा, मनावरचे ताण मकरासनामध्ये निघून गेलेले आहेत. आता आपण इथे अर्धभुजंगासन करणार आहोत. तर आपल्याला त्याच्यासाठी ज्यांना काही पोटाची वगैरे सर्जरी झालेली असेल किंवा हार्निया, अल्सर वगैरे असेल तर त्यांनी करू नका. त्यांनी आपली सर्वांनी आपल्या मर्यादा ओळखून करायचे. आता हात आपल्याला कोपरापर्यंतचे हात जमिनीवर टेकवायचे आणि कपाळ जमिनीवर टेकवायचे आहे आणि पाय मागे ताणलेले तसेच ठेवायचे आहेत. हात कोपरापर्यंत जमिनीवर टेकवायचे आहेत. आता चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि अतिशय सावकाश श्वास घेत घेत आपल्याला वर यायचं आहे. सावकाश श्वास घेत घेत वर या. कोपरं जमिनीवरच टेकवलेली, मान मागे टाकलेली आहे, खांदे मागे खेचून घेतलेले आहेत, पूर्ण लक्ष श्वासावर आहे. संथ श्वसन. शरीरावरचे, मनावरचे ताण कमी करा. आपल्या पोटासाठी, पचनसंस्थेसाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. पाठीसाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. पाठीच्या मणक्यांसाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. आता सावकाश आपल्याला चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत सोडत खाली या आणि हात जे आहेत ते पूर्वस्थितीला आणा, हनवटी जमिनीवर टेकवा. हात पूर्वस्थितीला, हनवटी जमिनीवर. आता आपल्याला याच स्थितीमधनं शलभासन आपण करणार आहोत. आत्ता आपण शरीराचा पुढचा भाग वर उचलला होता, आता शरीराचा मागचा भाग वर उचलणार आहोत. तर ज्यांना काही त्रास असेल लोअर बॅकचा वगैरे किंवा उच्च रक्तदाब असेल
अल्सर असेल, हार्निया असेल तर त्यांनी करू नका. तर आता आपण चालू असलेला श्वास सोडायचा आहे. हाताचे तळवे खाली दाबायचेत आणि गुडघ्यामध्ये पाय वर न उचलता पाय मागे ताणून घेतलेले त्या स्थितीमध्येच अतिशय सावकाश दोन्ही पाय नाभीपर्यंत साधारण आपला भाग वर उचलल्याचं आपल्याला जाणवतं, वर उचलायचे. संथ श्वसन हे जास्त वेळ टिकवता येत नाही. सावकाश श्वास सोडत सोडत पाय खाली आणायचे. छान. आता आपण पुढचं आसन करणार आहे ते पाठीवर झोपून करणार आहे. तर आता पाठीवर झोपायचं आहे आपल्याला. पाठीवर झोपून आपण सेतुबंधासन करणार आहोत. तर पाठीवर झोपायचं आहे. पाठीवर झोपलेलो आहोत. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हाताचे तळवे जमिनीवर आहेत. नजर वरती आपली छताकडे आहे. यामध्ये आपण आपलं शरीर हे सेतूसारखं दिसतं म्हणून सेतुबंधासन याला म्हटलं जातं. ज्यांना अल्सर, हार्निया वगैरे असेल तर त्यांनी करू नका. तर आता आपण सेतुबंधासन करूया. सावकाश दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ आणायचे आहेत. साधारण आपल्या खांद्या इतकं अंतर दोन्ही पायामध्ये घ्यायचं आहे. दोन्ही पायाचे घोटे जे आहेत ते हाताने पकडायचे आहेत. दोन्ही पायाचे तळवे जमिनीवर टेकलेले आहेत. चालू असलेला श्वास सोडा आणि सावकाश आपल्याला वरती कमरेचा भाग हा वरती उचलायचा आहे. जास्तीत जास्त कमरेचा भाग हा वरती उचला. आणि कुठे कुठे ताण येतोय बघा. इथे साधारण जालंधर बंद बांधल्यासारखी अवस्था होते. त्यामुळे थायरॉईड ग्रंथीसाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो. कमरेमधली ताकद वाढण्यासाठी कमरेतली याचा चांगला उपयोग होणार आहे. पचनासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. सावकाश श्वास सोडत सोडत आपल्याला कमरेचा भाग खाली आणायचा आहे. हात मोकळे करून घ्यायचे आहेत आणि सावकाश पाय सरळ करायचे. सावकाश पाय सरळ करा. आता आपण उत्तान पादासन करणार आहोत. तर ज्यांना काही श्वासाचा वगैरे त्रास होत असेल तर त्यांनी करू नका. याच्यामध्ये फक्त आपण पाय 45 डिग्रीपर्यंतच वरती उचलणार आहोत. 30 ते 45 डिग्री एवढेच वरती उचलणार आहोत. चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि अतिशय सावकाश श्वास घेत घेत आपल्याला दोन्ही पाय हे 30 ते 45 अंश डिग्रीपर्यंतच वरती उचलायचे आहेत. सावकाश वरती उचला. पाय ताणून घ्या. पायाचे हे ताणून घ्या. नाभीसाठी याचा चांगला उपयोग आहे. उदरामध्ये आपली हे वाढणार आहे. सावकाश श्वास सोडत सोडत खाली या. आता आपल्याला यानंतर आपल्याला अर्ध हलासन करायचं आहे. म्हणजे 90 अंशापर्यंत आपल्याला पाय वरती उचलायचे आहेत. तर आता ज्यांना पाठीचा वगैरे काही त्रास असेल, कमरेचा त्रास असेल किंवा उदराचा काही त्रास असेल, हार्निया वगैरे असेल तर त्यांनी करू नका. चालू असलेला श्वास सोडा. अतिशय सावकाश श्वास घेत घेत दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता 90 अंशामध्ये आणायचे. कुठेही झटका द्यायचा नाही आहे. पूर्ण लक्ष पायाच्या अंगठ्यांकडे. संथ श्वसन. आता अतिशय सावकाश श्वास सोडत सोडत आपल्याला खाली न्यायचे. पाय गुडघ्यात अतिशय सावकाश न्या. पाय वेगाने खाली नेऊ नका. यानंतर आपण पवनमुक्तासन करणार आहोत. ज्यांना काही पोटासंबंधित व्याधी असतील, हार्निया असेल, खूपच पाठदुखी वगैरे असेल तर त्यांनी करू नका. आता आपल्याला सावकाश दोन्ही गुडघे हे दुमडून पोटावर घ्यायचे आहेत आणि हाताने घट्ट मिठी मारायची आहे. हाताने घट्ट मिठी मारा आणि सावकाश चालू असलेला श्वास सोडा आणि सावकाश आपला डोक्याचा भाग वर उचलायचा आहे आणि हनवटी लावायची आहे गुडघ्याला. संथ श्वसन. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं आहे. पचनसंस्थेसाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. पोटावरचा मेद कमी होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. पोटाच्या स्नायूंचं पण आरोग्य चांगलं राहतं. कमरेवरचे ताण निघून जातात. पूर्ण लक्ष श्वासावर. चालू असलेला श्वास सोडा. सावकाश मान जमिनीवर आणा.
सावकाश दोन्ही हात मोकळे करून घ्या. सावकाश पाय सरळ करा. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. यानंतर आपण शवासन करणार आहोत. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचे. दोन्ही हातांचे तळवे वरच्या दिशेने, मान एका बाजूला कलती किंवा सरळ, टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने. पूर्ण लक्ष श्वासावर. वेगवेगळ्या आसनांमध्ये जे काही ताण आले असतील ते ताण शवासनामध्ये निघून जाणार आहेत. सगळे स्नायू ढिले सोडा. जिथे जिथे ज्या ज्या स्नायूंवर ताण असतील तिथे मनाने जाऊन ताण कमी करा. पूर्ण लक्ष श्वासावर. हळूहळू श्वासाची गती कमी होतीये, त्याकडे लक्ष द्या. संथ श्वसन. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं आहे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. सावकाश दोन्ही पाय जवळ आणायचेत. दोन्ही हात शरीराजवळ. मान सरळ. आता आपल्याला कुशीवर वळून उठून बसायचं आहे आणि बैठक स्थितीमध्ये आपल्याला कपालभाती, त्यानंतर नाडी शोधन म्हणजे अनुलोम विलोम आणि शीतली आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला भ्रामरीचा पण अभ्यास करायचा आहे. तर आज आपण कपालभातीचे 50-50ची 2 आवर्तनं करणार आहोत. 50-50 स्ट्रोक्सची 2 आवर्तनं आपण कपालभातीची करणार आहोत. तर सर्वांनी आपल्याला जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने पाठीचा कणा सरळ, मान सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटलेले. पूर्ण लक्ष श्वासावर लक्ष केंद्रित करा. शवासनामुळे शरीरावरचे मनावरचे ताण निघून गेलेले आहेत. ज्यांना हृदयासंबंधीच्या काही व्याधी असतील, चक्कर वगैरे येत असेल, उच्च रक्तदाब असेल किंवा नाकातून रक्त वगैरे येत असेल, हार्निया वगैरे असेल, अल्सर वगैरे, तर त्यांनी हा अभ्यास करू नका. आपल्या मर्यादा लक्षात घ्या. बाकीच्यांनी कपालभाती करायला हरकत नाही. तर आपण 50-50 आवृत्त्यांचे 2 आवर्तनं करणार आहोत. चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 20. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 30. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 40. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 50. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. अजून एक आवर्तन आपण कपालभातीचं करणार आहोत. आपला श्वास पूर्ववत झाल्यानंतर तोपर्यंत थांबायचं आणि मग पुढचं आवर्तन करायचं नेहमी. चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 20. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 30. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 40. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 50. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत झालेलं आहे. श्वासाची गती पण खूप संथ झालेली आहे. कफ विकारासाठी सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. सायनोसायटिससाठी सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. अस्थमा म्हणजे दम्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. आणि पूर्ण चेहरा तुमचा अतिशय तेजस्वी होतो. अतिशय कपालभातीने आपल्या लंग्सची शुद्धिक्रिया आहे. तर फुफ्फुसं शुद्ध होतात त्याच्यामध्ये
आता यानंतर आपण नाडी शोधन म्हणजेच अनुलोम विलोमचा अभ्यास करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला उजव्या हाताची जी प्रणव मुद्रा आहे ती बांधून घ्यायची आहे आणि उजव्या हाताने आपल्याला उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडा. आपण 1-2 प्रमाणात म्हणजे 4 आकड्यात घेऊन 8 आकड्यामध्ये सोडणार आहोत. सलग समगतीने दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास सोडायचा आहे. डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडा. सावकाश डाव्या नाकपुडीने श्वास समगतीने दीर्घ श्वास घ्या. उजव्या नाकपुडीने दीर्घ समगतीने श्वास सोडा. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे मिटलेलेच ठेवा. उजव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास, आणि डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडायचा आहे. आकड्यांबरोबर करा. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. 1, 2, 3, 4. उजवीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. उजवीने घ्या. 1, 2, 3, 4. डावीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. डावीने घ्या. 1, 2, 3, 4. उजवीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. उजवीने घ्या. 1, 2, 3, 4. डावीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. डावीने घ्या. 1, 2, 3, 4. उजवीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. उजवीने घ्या. 1, 2, 3, 4. डावीने सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. संथ श्वसन. मन अतिशय शांत झालेले आहे. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. डोळे मिटलेलेच ठेवायचे. डोळे कोणत्याही परिस्थितीमध्ये उघडू नका. मन खूपच शांत झालेलं आहे. यानंतर आपण शीतली प्राणायाम करणार आहोत. आपण आता अनुलोम विलोम केला, त्याच्यामुळे आपल्याला मनावरचे ताण निघून गेलेले आहेत. मन शांत झालेलं आहे. ऊर्जा आपल्या शरीरातली वाढलेली आपल्याला जाणवेल. आता शीतली प्राणायाम, ज्यांना कफाचा वगैरे त्रास असेल त्यांनी शीतली प्राणायाम करू नका. ज्यांना टॉन्सिलायटिस असतील त्यांनीही करू नका. आता आपल्याला किंवा हिवाळ्यात पण हा प्राणायाम केला जात नाही. तर आता शीतली आपण करणार आहोत. जिभेची काकी मुद्रा करायची आहे. ज्यांना काकी मुद्रा जमणार नाही त्यांनी तोंडाचा चंबू करून करायचा आहे. तर काकी मुद्रा करून काकी मुद्रेने दीर्घ श्वास घ्यायचा आणि नाकाने दीर्घ श्वास आपल्याला सोडायचा आहे. याच्यामुळे आपल्या रक्ताची शुद्धी व्हायला मदत होते. शरीरामध्ये शीतलता निर्माण होते. उच्च रक्तदाबाच्या व्यक्तींनी केलं तर त्यांना याचा लाभ होतो रक्तदाब कमी होण्यासाठी. आणि तहान आणि भूक आपली क्षमते याच्यामुळे. तर आपण ज्यांना कफ आहे त्यांनी मात्र करू नका. त्वचा आणि नेत्रासाठी सुद्धा लाभदायक आहे. त्वचा पण आपली मुलायम व्हायला मदत होते. तर आता सुरू करूया आपण. काकी मुद्रा करा जिभेची. चालू असलेला श्वास सोडा. काकी मुद्रेने दीर्घ श्वास घ्या आणि दोन्ही नाकपुड्यांनी दीर्घ श्वास सोडा. पुन्हा दीर्घ श्वास घ्या काकी मुद्रेने आणि दीर्घ श्वास सोडा. शीतली पूरक आणि दीर्घ रेचक. पुन्हा शीतली पूरक आणि दीर्घ रेचक. पुन्हा एकदा शीतली पूरक, दीर्घ रेचक. अजून एकदा करायचे. शीतली पूरक, दीर्घ रेचक. डोळे बंदच ठेवायचे. डोळे बंद ठेवूनच आपण भ्रामरी करणार आहोत. आता ही भ्रामरी करत असताना
जो नाद येणार आहे तो नादावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आपण षण्मुखी मुद्रा शिकलो होतो, त्या षण्मुखी मुद्रेमध्ये आपण भ्रामरी करणार आहोत. आता ज्यांच्या डोळ्यावर आणि कानावर प्रेशर असेल त्यांनी डोळ्यावर आणि कानावर हात ठेवू नका. जो भ्रामरीचा नाद येणार आहे त्याच्यावर मन एकाग्र करून आपल्याला भ्रामरी करायची आहे. भ्रामरी करून झाल्यानंतर हाताची ज्ञानमुद्रा ठेवायची आणि डोळे बंदच ठेवायचे. तर आपल्याला षण्मुखी मुद्रा करायची आहे. आपल्याला करंगळी जी आहे ती ओठाच्या खाली येईल, अनामिका जी आहे ती ओठाच्या वर येईल, त्यानंतर नाकपुड्यांच्या जवळ आपली मध्यमा येईल आणि डोळ्याच्या तिथे आपली तर्जनी येईल आणि अंगठ्याने कान बंद करायचे. चालू असलेला श्वास सोडा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडत सोडत भ्रामरी. दीर्घपूरक भ्रामरी रेचक. दीर्घपूरक भ्रामरी रेचक. दीर्घपूरक भ्रामरी रेचक. पुन्हा दीर्घपूरक भ्रामरी रेचक. दीर्घपूरक भ्रामरी रेचक. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, डोळे बंदच ठेवायचे. पूर्ण लक्ष श्वासावर. आपण थोडासा ध्यानाचा अभ्यास करणार आहोत. ध्यानामुळे आपलं मन एकाग्र होणार आहे आणि मनावरचे ताण निघून जाणार आहेत. मनातले विचार आपले कमी होणार आहेत. पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. आपला श्वास कसा आत येतोय, कसा बाहेर जातोय त्याकडे साक्षीभावाने पहा. मुद्दामून आपल्याला काहीही करायचं नाही आहे, फक्त साक्षीभावाने आपल्याला श्वासाकडे पाहायचं आहे. नाकपुड्यांच्या वरच्या टोकावर लक्ष केंद्रित करा. तिथे आपल्याला गार आणि गरम हवेचा स्पर्श जाणवेल, त्याकडे लक्ष द्या. श्वास घेताना गार हवेचा स्पर्श जाणवेल, श्वास सोडताना गरम हवेचा स्पर्श जाणवेल. आपला श्वास कुठून येतोय, कुठे जातोय हे शोध घेण्याचा प्रयत्न करा. पूर्ण लक्ष फक्त श्वासावर. मन अतिशय शांत श्वासावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. मनामध्ये असा संकल्प करा की माझं मन कायम संतुलित राहील आणि माझा आत्मविश्वास हा वाढलेला आहे आणि माझं जे कर्तव्य आहे कुटुंबाप्रती, देशाप्रती, समाजाप्रती, तर ते मी व्यवस्थित पार पाडीन. विश्वामध्ये शांती आणि स्वास्थ्य आणि सामंजस्य याचा प्रसार करीन असा संकल्प मनामध्ये करायचा आहे. डोळे मिटलेलेच ठेवायचे आहेत. आपण प्रार्थना आणि ओंकार म्हणणार आहोत. 5 ओंकार प्रार्थनेनंतर म्हणणार आहोत. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. आपण सगळे सुखी होऊ, निरोगी होऊ, निरामय होऊ आणि सगळ्यांचं मंगल होऊ. कोणीही दुःखी असू नये. ओम
शांती शांती शांती. डोळे बंदच ठेवायचे. मन अतिशय शांत झालेलं आहे. आपले दोन्ही हात जे आहेत ते हाताचे तळवे एकमेकांवर घासायचे. सावकाश दोन्ही हात डोळ्यांवर न्यायचे. बाहेरच्या प्रकाशाची जाणीव करून घ्या. सावकाश श्वास घेत घेत हात डोक्यावर न्या आणि सगळं शरीर जागृत करून घ्या. एकदा डावीकडे एकदा उजवीकडे पूर्ण सगळं शरीर वरती ताणून घेऊन आपल्याला जागृत करून घ्यायचं आहे. पुढे वाकायचं आहे. केलेला योगाभ्यास ईश्वराला समर्पित करायचा आहे. मनामध्ये समर्पणाची भावना ठेवा. सावकाश श्वास घेत घेत वर या. श्वास सोडत सोडत आपल्याला सावकाश हात बाजूनी खाली आणा. पाय मोकळे करून घ्या. पायाच्या बोटांची हालचाल करा. घोट्यांची हालचाल करा आणि संपूर्ण शरीर जागृत झाल्यानंतरच आपल्या कामाला लागा. आपण आज 21 जूनचा जो प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल आज आपण पूर्ण घेतला आजच्या सेशनमध्ये. उद्या आपल्याला तो करायचा आहे 21 जूनच्या निमित्ताने. त्यासाठी त्याचा सराव म्हणून आज आपण घेतलेला आहे. हा प्रोटोकॉल जरी तुम्ही रोज केला तरी तुमचं आरोग्य छान राहायला मदत होते. तर उद्या सर्वांनी 21 जूनच्या निमित्ताने जॉईन करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी प्रत्यक्ष तेजस्विनी हेल्थ क्लबला या आणि आनंद घ्या सामुदायिक योग दिनाचा. आणि उद्या कोणीही योगाभ्यास करायला चुकू नका. तर सर्वांनाही आपापल्या आरोग्याची काळजी घ्या आणि वर्षभर हा अभ्यास चालू ठेवा. वर्षभर आता 21 दिवस तुम्ही सलग केलेलाच आहात. तुमचं खूप कौतुक. तर वर्षभरसुद्धा हा अभ्यास तुम्ही चालू ठेवा. तर उद्या भेटूया आपण. नमस्कार. धन्यवाद. हरिओम.